या पोळीची खूप छान अशी चवदार अप्रतिम टेस्ट झालेली आहे। गुळ आणि शेंगदाणे, तिळगुळाच्या पोळीमध्ये जे सारण भरवतात ना ते असं वाटून घ्यायचं। याला तेल सुटतं तर काही घाबरायचं नाही, असं तेल सुटलं पाहिजे आणि एवढं बारीक एकजीव वाटून घ्यायचं जसं आपण पुरणपोळीला सारण बनवून घेतो गुळाचं आणि डाळीचं, तसं प्रकारे हे सारण तयार आहे। आता आपण पीठ मळून घेऊया। पीठ घेतलेलं आहे, त्याच्यासाठी आपल्याला चांगली चव येण्यासाठी मीठ घालायचं। कुठलाही गोड पदार्थ करताना आपण मीठ घालायचं, त्याच्यामुळे चव त्याची अजून छान येते। आणि हे मी गव्हाचं पीठ घेतलं आहे। कोणी कोणी मैद्याच्या पिठाच्या पण करतात, पण मैदा हा आपल्या शरीरासाठी चांगला नसतो, पौष्टिक नसतो, त्याच्यामुळे मी गव्हाच करते फक्त। गव्हाच्या पिठामध्ये आता आपण ह्यात घालूया मोहन। हे मी 1.5 ते 2 चमचे मोहन घातलेले आहे। आता हे पीठ मळून घ्यायचं। मी मळून घेते पीठ आता, थोडं थोडं पाणी घालून मस्त मळून घ्यायचं। पीठ चांगल्या प्रकारे मळून घ्यायचंय। हे पहा, पीठ असं मस्त लोण्याच्या गोळ्यासारखं छान मळलं पाहिजे। आजकालच्या मुली आहेत ना पीठ चांगलं मळत नाहीत, मग बोलतात चपाती चांगली आली नाही आमची, पोळी आम्हाला लाटताच येत नाही, आम्हाला पोळी करता येत नाही। असं काही नसतं, पीठ व्यवस्थित मळून घ्यायला पाहिजे। छान असं पोळ्या पण येतात आणि चपात्या पण मस्त येतात लुसलुशीत, म्हणून मग मी पीठ मळून घेतलेले। आमच्या वेळेस आई पहिलं पीठ मळायचं शिकवायची, चपात्या वगैरे करायच्या असतील, पोळ्या करायच्या असतील। आजकालच्या मुली लक्ष देत नाहीत स्वयंपाकावर, द्यायला पाहिजे। नवीन मुलींसाठी मी सांगते। हे बघा, पीठ असं छानपैकी मळून झालेले। आता हे पीठ आपण थोड्या वेळ मी ठेवते, भिजत घालते। आता उंडा करून घ्यायचा आहे, जसं आपण पुरणपोळीचा उंडा करतो तसंच उंडा करायचा आहे याचा पण। हे असं गोल करून त्याच्यात पुरण कसं भरतो आपण तसं हे सारण भरायचे। आता हे हलक्या हलक्या हाताने लाटून घ्यायचं। एकाच ठिकाणी जोर द्यायचा नाही लाटताना, चारी बाजूने अशी पोळी लाटत राहायची। हे आता पोळी लाटून झाली माझी। आता याच्यामध्ये बघा, हे आपलं जे सारण होतं ते एका जागेवर आहे आणि बाजूला जे आहे ते फक्त पीठ आहे, तर ते खाताना आपल्याला चव लागत नाही। म्हणून काय करायचं, जे करंजीचा आपण चमचा असतो त्याने असं हे सगळी जे एक्स्ट्रा पीठ राहिले ना फक्त ते कापून घ्यायचं। आपल्याला असं कापून घ्यायचं, म्हणजे आपली पोळी खाताना आपल्याला त्याची चव फक्त गोड आणि छान लागते। हे जे कढईने काट राहतात ना, हे काट त्यामध्ये तीळ आणि ते पसरलेलं नाही, त्याच्यामुळे ते खायला चांगलं लागत नाही। ते हे असं एक्स्ट्रा काढून घ्यायचे आणि फक्त ते तीळ आणि गुळचं राहिले ते भाजून घ्यायचे। आता ह्याला तेल किंवा तूप लावायचे। हे माझ्याकडे तूप आहे ते मी तूप लावते, तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही तेल लावू शकता। बघा, मस्त अशी छानपैकी अशी आपली तिळाची पोळी फुगलेली आहे। अशी चारी बाजूने मस्त भाजून घ्यायची। ही आपली शेकून झालेली आहे।
तिळाची पोळी अशाच प्रकारच्या आता मी सगळ्या पोळ्या करून घेते। तर ह्या आपल्या तिळगुळाच्या पोळ्या तयार झाल्या आहेत। सॉरी मैत्रिणींनो, ह्या तिळगुळाच्या पोळ्या मला संक्रांतीलाच करायच्या होत्या। हा व्हिडिओ टाकायचा होता पण मी नाही करू शकले कारण माझं बुटीक आहे, शॉपमध्ये खूप गर्दी असते आणि संक्रांत म्हणजे बायकांचा सण आणि ऑफकोर्स माझा बिझनेस तोच आहे, बुटीक आहे, ब्लाऊज खूप होते आणि त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ नाही बनवू शकले। तर हा पूर्ण व्हिडिओ माझा बघा आणि तुम्हाला कसं वाटलं, सोप्या पद्धतीने घरच्या घरी तिळगुळाच्या पोळ्या कशा वाटल्या ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंटमध्ये सांगा आणि जास्तीत जास्त माझा व्हिडिओ तो शेअर करा, सबस्क्राईब करा नवीन असाल तर चॅनलला आणि प्लीज म्हणजे कमेंट करून सांगा पोळ्या कशा झाल्यात, कशा लागल्या तर खूप। हे बघा मस्त, हे बघा छानपैकी अशी कुसकुशीत मस्त पोळी झालेली आहे। या पोळीची खूप छान अशी चवदार अप्रतिम टेस्ट झालेली आहे आणि ही आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक असते। थंडी आहे, संक्रांत दिवस खूप थंडी असते आणि त्यावेळेस आपल्या शरीरामध्ये काहीतरी उष्णता गेलं तर आपलं शरीर आणि आरोग्यासाठी खूप लाभदायक असतं। त्यामुळे अशी ही तीळ आणि गूळ पोळी नक्की बनवा आणि सगळ्या कुटुंबाला खायला द्या, मुलांना खायला द्या। अशा प्रकारे घरचं बनवलेलं खा, भरभरून खा, स्वस्त राहा, मस्त खा आणि स्वस्त राहा। बाय।